दाल खिचडी बनवण्यासाठी तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, त्यामध्ये हिंग, हळद घालून मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्यात. आता त्याच्या फोडणीसाठी इथे तेल गरम करून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप, त्यानंतर कढीपत्ता, जिरे, मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लसूण, अद्रक ठेचून घेतलेला आहे 2 चमचे ते इथे मी घालून तेलामध्ये मस्त परतून घेतलं आहे. आता त्यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे तेही व्यवस्थित इथे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर मिरची आणि टोमॅटो तेही व्यवस्थित असं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी इथे मीठ ॲड केलं आहे आणि मी ते थोडेसे फ्रोझन मटर घेतलेत. त्यामध्ये आता धनेपूड, जिरेपूड आणि थोडंसं लाल तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता त्यावर झाकण ठेवून 2 ते 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. व्यवस्थित आता मटरही शिजलेलं आहे. आता जे आपण शिजवून घेतलेलं आहे डाळ आणि भात तो आता इथे घालायचा आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं. त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी मी आता इकडे तूप गरम केले. त्यामध्ये कढीपत्ता, लसूण, लाल मिरची आणि थोडंसं लाल तिखट टेक्स्चरसाठी. आता व्यवस्थित फोडणी सगळी मिक्स करून घ्यायची आहे दाल खिचडीमध्ये. आपली गरमागरम मस्त दाल खिचडी तयार आहे. गरम गरम सर्व करायची. थँक्यू.